सुरुवातीला मी अटल लॅबचा एवढ्यासाठीच विचार करतो की इथं केवळ रोबोट असं शिकवलं जातं, परंतु या प्रशिक्षणामधून आम्हाला असं समजलं की या प्लॅटफॉर्ममध्ये या वस्तू ठेवल्या गेलेल्या आहेत, या वस्तूंचा आपण आपल्या परिसरातल्या समस्या सोडवण्यासाठी याचा उपयोग केला जाऊ शकतो आणि यातून एखादं इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट बनवलं जाईल की जे पेटंट लेवलपर्यंत जाईल. याची माहिती आम्हाला या ट्रेनिंगमधून मिळाली की ते अतिशय खूप सुंदर होतं. आम्ही सगळ्या गोष्टी मॅडम अगदी लहान मुलं होऊन तिथं केलो. तेव्हा असं वाटलं की ते सायन्स आर्ट्स वगैरे असलं काही नसते. आतमध्ये काय आहे ते फक्त बाहेर काढायचं आणि एकदा बाहेर काढलं की आपण मुलं होऊन कुठलीही गोष्ट स्वीकारू शकतो. फक्त मी शिक्षकांना सांगू इच्छिते की तुम्ही ते स्वीकारा. माझं असं मत आहे की ते दगडावर डोकं आपटा, दगड फुटेल किंवा आपलं डोकं फुटेल, काहीतरी होणार आहे. तेव्हा आपल्याला बरोबर बुद्धीमध्ये सुचणार आहे आणि त्यामुळं सगळ्या लोकांनी पॉझिटिव्ह होऊन ह्या अटल टिंकरिंग लॅबचा उपयोग करावा आणि त्यामुळं नवीन नवीन आमचे भावी विद्यार्थी, भावी नागरिक, देशाचं भविष्य उज्ज्वल असं घडण्यासाठी तुम्ही त्यांच्या पाठीवर थाप द्या. मी आता सध्या लाहीमध्ये इंटर्न आहे आणि जेव्हापासून आमचं ट्रेनिंग सुरू झालं आहे तेव्हापासून इतक्या गोष्टी आम्ही शिकलेत. ह्यामध्ये जेव्हा आम्ही आता मुलांना शिकवत होतो त्यावेळी विचार करण्याची एखादी म्हणजे आता आपण कसं विचार करतो ह्या पलीकडे जाऊन आपण आता कसा विचार केला पाहिजे हे देखील यातून आम्हाला समजलं. जेव्हा मला ही इंटर्नशिपची अपॉर्च्युनिटी भेटली तेव्हा मला इतकं नॉलेज नव्हतं की आता मी तुमच्यासमोर इथं माझं मनोगत व्यक्त करेन. मात्र आता ही अपॉर्च्युनिटी मला भेटली आणि मी आता माझं मनोगत इथे व्यक्त करते. माझे नाव श्रुती दत्तात्रय कुरुंदवाडे. मी SP हायस्कूल शाळेची विद्यार्थिनी आहे. आम्ही हा स्मार्ट वॉटर टॅप हा प्रोडक्ट बनविला आहे. याची कल्पना मला माझ्या घरातूनच आली. म्हणजे घरात पाणी येतं तेव्हा खूप धावपळ होते, पाणी कधी आलं हे समजत नाही, म्हणून मला ह्याच्यावर एक उत्तर हवं होतं. मग आम्ही अटल लॅबमध्ये ह्याच्यावर काम केलं. ह्याच्यासाठी आम्ही 2 सेन्सर वापरलेत. रेनड्रॉप सेन्सर इथे एक वापरला, इथे एक वापरला आहे. ह्याच्यामुळे आपण जेव्हा पाणी येईल तेव्हा ऑटोमॅटिकली मोटर चालू होईल आणि पाणी टाकीमध्ये जाईल आणि जेव्हा टाकी भरेल तेव्हा ऑटोमॅटिकली मोटर बंद होईल.